नव्यानं उभारण्यात आलेल्या उर्दू घरमध्ये नुकतंच स्थानिक उर्दू कवींच्या काव्य संमेलन प्रांत तथा उर्दू घरचे उपाध्यक्ष व हिंदीचे ज्येष्ठ कवी सदाशिव पडदुने यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ कवी आरजू राजस्थानी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटानं संपन्न झाले व या पहिल्याच कवी संमेलनात नवोदित कवी महिला कवीची विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवली। प्रारंभी प्रांत सदाशिव पडदुने यांनी सर्व कवींचं स्वागत करत उर्दू घर बद्दल माहिती दिली। पुढे अनेक कार्यक्रमाचं आयोजन व त्याचं मानस असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महमूद नवाज जहागीरदार यांनी केले, तर उर्दू घरचे डॉक्टर शफी चोपदार, राजा बागवान, सरफरत बलुल खान, महमूद नवाज, डॉक्टर सुमैया बागबान, मजीद शेख, आसिफ इक्बाल, शाहीर नदाफ यांनी सर्व कवींना बुके देऊन स्वागत केले। यानंतर शादा पितापुरी यांच्या ईशस्तवनने कवी संमेलनाची सुरुवात झाली। सर्वप्रथम प्रांत सदाशिव पडदुने उर्फ मधुसूदन यांनी आपली एक रचना आतंकवाद से मुक्त हो यह वतन, खुशी से खिल जाए सभी दिल और हो जाए सभी और अमन सादर करून वाहवाह मिळवली। यानंतर शफी सतारी, अहमद सत्तार, वजाहत आसिफ शेख, बाकर हाफिज दुर्वेश, शाहीन शकील सदफ, गजाला अदा सोलापुरी, इरफान कारीगर, नासर अशरफी, नजमुद्दीन अंजुम, आसिफ इक्बाल, अयूब नल्लामुंदू, वहाब जमीर, इक्बाल दुर्वेश, मीर अफजल, दौलताबादकर व अध्यक्ष कवी अर्जू राजस्थानी यांनी आपल्या विविध प्रकारच्या रचना सादर करून कवी संमेलनाची उंची वाढवली। कवी संमेलनाचे सुरेख सूत्रसंचालन कवी आसिफ इक्बाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर शफी चोपदार यांनी मानले। यावेळी गायक मोहम्मद अयाज यांनी उपस्थित राहून उर्दू घरच्या या पहिल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या।